दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी हाती येते। माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे। यासोबतच चौधरी चरण सिंग यांना देखील भारतरत्न जाहीर झाला आहे। तर MS स्वामीनाथन यांना देखील भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आधी कर्पूरी ठाकूर, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, आता त्यानंतर पुन्हा 3 भारतरत्न जाहीर करण्यात आलेले आहेत। काय अधिकचे अपडेट आहेत याबद्दल? दीपक, या भारतरत्नांची घोषणा म्हणजे ही केवळ सर्वसाधारण पुरस्कारांची घोषणा नाहीये, तर नरेंद्र मोदींनी यातून बऱ्याच गोष्टी साध्य केलेल्या आहेत। स्वाभाविक चौधरी चरण सिंग यांना भारतरत्नाची घोषणा करणं म्हणजे उत्तर प्रदेशातील जो चौधरी चरण सिंग आणि त्यांच्यानंतर मग राष्ट्रीय लोक दलाच्या माध्यमातून असलेला जो एक मोठा मतदार वर्ग आहे त्याला आपल्या बाजूनी घेण्याचा हा एक प्रयत्न आहे। कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न घोषित झाला, त्यानंतर जनता दल युनायटेड हे ताबडतोब इंडिया आघाडीतून बाहेर पडले आणि नितीश कुमार यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला। आपल्याला आश्चर्य वाटणार नाही जर चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न घोषित झाल्यावर राष्ट्रीय लोकदल आणि जयंत चौधरी उत्तर प्रदेशातील हे स्वतः आता भाजपसोबत मोदी सरकार सोबत येतील आणि एकत्र निवडणुका लढतील। यासह नरसिंहरावांना भारतरत्न घोषित झालाय, कारण नरसिंहरावांचं कायम एक स्थान हे काँग्रेसमध्ये आणि देशाच्या राजकारणातही महत्त्वाचं होतं। परंतु सोनिया गांधींच्या विरोधात ज्यावेळी सुरुवातीला जे अँटी सोनिया गांधी सेंटिमेंट्स तयार झाले काँग्रेसमध्ये, त्याचे पहिल्यांदा जनक हे नरसिंहराव होते आणि नरसिंहरावांचा वारंवार उल्लेख नरेंद्र मोदींनी केलाय की कशा प्रकारे त्यांचं पार्थिव शवही काँग्रेसच्या मुख्यालयात आणू दिलं गेलं नाही।